इडली बनवायची म्हणजे बरीचशी पूर्वतयारी करावी लागते, पण आज आपण ही अशी इतकी मस्त, हलकी आणि जाळीदार, मऊ लुसलुशीत तयार होणारी इडली डाळ तांदूळ न वाटता न भिजवता अवघ्या 15 ते 20 मिनिटात सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी झटपट बनवून तयार करणार आहोत. कधीकधी मुलांना अगदी पटकन इडली खावीशी वाटते, अशा वेळी ह्या इडल्या आपण बनवून तयार करू शकतो. याची सोपी पद्धत, अचूक प्रमाण आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सोबतच नारळाची चटणीसुद्धा कशी बनवायची हे सुद्धा पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे आपण या मोठ्या वाटीने 1 वाटी हे आपण जे कांदे पोह्याला पोहे घेतो ते पोहे मी घेतलेले आहेत. हे पोहे स्वच्छ निवडून आणि चाळून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी रवाळ अशी याची भरड काढून घ्यायची. बघा, असं हे भरभरीत मी वाटून घेतलं आहे. हे असं साधारण जाडसर वाटून घेतलं. त्यानंतर हा जाडसर जो आपला रवा असतो नेहमीचा तो घातला आणि 1 वाटी आंबट दही घातलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचे. पोहेसुद्धा जाडसर ठेवायचे आणि रवासुद्धा जाडाच घ्यायचा, नाहीतर इडली चिवट चिकट होऊ शकते. हे सगळं एकदा व्यवस्थित मिसळून घेतलं. त्यानंतर यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं. सुरुवातीला आपल्याला थोडंच पाणी यामध्ये घालायचं आहे, कारण काही रवा भिजण्यासाठी जास्तीचं पाणी लागतं, तर काही रवा अगदी कमी पाण्यातसुद्धा भिजला जातो. त्यामुळे आत्तापर्यंत आपण यामध्ये फक्त 1 वाटी पाणी इतकंच घातलेलं आहे. आता हे असंच मुरण्यासाठी आणि रवा छान भिजण्यासाठी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. तोवर इथे चटणी तयार करून घेऊया. चटणी करता मी इथे ओल्या नारळाचे काप घातलेले आहेत, 2 टेबलस्पून डाळवं घातलेत, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, मूठभर कोथिंबीर घातली, 2 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, थोडीसं चवीपुरतं मीठ, थोडी साखर घालायची आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे. आता यामध्ये गरजे इतपत पाणी घालायचं आणि ही चटणी अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. वाटताना जर गरज वाटली तर आणखीन पाण्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. ही अशी मस्त सरसरीत चटणी आपली वाटून तयार झाली आहे. या चटणीला एक छान अशी चटपटीत आपण फोडणी देऊयात. त्याकरता 1 चमचा तेल गरम केलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी, चिमूटभर हिंग आणि 4-5 कढीपत्त्याची पानं घातली आणि ही चुरचुरीत फोडणी या चटणीला देऊन घ्यायची. ही आपली नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे. इथे आपलं हे मिश्रणसुद्धा चांगलं भिजलं गेलं असेल. रवा आणि पोह्याने पाणी आणि दही अगदी व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे. बघा, अगदी घट्टसर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे. मी त्याच वाटीने पुन्हा पाणी घातलेलं आहे. थोडं पाणी वाटीमध्ये शिल्लक ठेवते, कारण थोडं अंदाज घेत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. कारण कधीकधी जर रवा नवीन असेल तर मात्र पाण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं, म्हणून थोडं करूनच यामध्ये पाणी घालायचं आहे. मला थोडं पाणी घालावंसं वाटतं म्हणून मी सगळं उरलेलं पाणी यामध्ये घालून घेतलं. एकंदर आपण 2 वाट्या इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. याचं मिश्रण फार असं सैल करायचं नाही आहे, कारण ही पोह्याची इडली आहे. जर खूप आपल्या नेहमीच्या इडली बॅटरसारखं सैल केलं तर आपली इडली अजिबात चांगली होणार नाही. त्यामुळे हे असं साधारण घट्टसरच मिश्रण ठेवायचं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. मीठ सगळ्यात शेवटी घातल्यामुळे आपल्याला अचूक अंदाज येतो, म्हणून मी सुरुवातीलाच यामध्ये मीठ घातलं नव्हतं. मीठ घालून हे एकदा चांगलं असं मस्त व्यवस्थित मिसळून घेतलं. यामध्ये आपल्याला सोडासुद्धा घालायचा आहे, पण सोडा अगदी इडल्या करण्याच्या अगोदर घालायचा आहे. त्यामुळे आपण हे मिश्रण आता बाजूला ठेवूया आणि या इडलीच्या प्लेट्सला थोडंसं तेल लावून घेऊया. तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. हे सगळी तयारी झाली की मग शेवटी आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे. अगोदरच सोडा घालून ठेवला तर सोड्याचा इफेक्ट कमी होतो, म्हणून इडलीच्या प्लेट्सला तेल लावून झालं की मग यामध्ये आपल्याला 1 सॅशे इनो घालायचं आहे. मी इथे हे लेमन फ्लेवरचं इनो घेतलं आहे. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं अगदी पाणी घालायचं, फारसुद्धा पाणी घालायचं नाही आहे आणि हे एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं. बघा, मिश्रण अगदीच असं फ्लफी झालेलं आहे आणि लगेच आता भराभर या इडलीच्या प्लेट्समध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे. बघा, थोडंच घालायचं आहे. साधारण 1 चमचाच मी घातलेला आहे. आपण घेतलेल्या या प्रमाणात बरोबर 16 इडल्या बनवून तयार होतात.
इथे हे 2 इंचापर्यंत पाणी मी इडली पात्रात ठेवलं होतं. ते उकळल्यानंतर त्यामध्ये या प्लेट्स ठेवायच्या. 3 छिद्र जिथे असतात त्या छिद्रांच्या वर आपली दुसरी इडली आली पाहिजे अशा पद्धतीने या प्लेट्स सेट करून घ्यायच्या. म्हणजे खालच्या बाजूने त्या छिद्राच्या साईडने इडलीला वरच्या मस्त स्टीम लागते आणि इडल्या छान वाफल्या जातात. बरोबर 15 मिनिटाची मी वाफ घेतली. त्यानंतर आपल्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत. या इडल्या थोडा वेळ थंड करायच्या आणि थंड झाल्यानंतर मग या अशा डिमोल्ड करून घ्यायच्या आहेत. अगदी मस्त आपल्या नेहमीची जशी इडली असते तशीच ही इडली बनवून तयार होते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जेव्हा आपण इडलीचा बॅटर भिजवलं त्यावेळी गाजर किंवा कुठल्या भाज्या आवडत असतील तर त्यासुद्धा यामध्ये घालू शकता. या सगळ्याच इडल्या ह्या अशा मी काढून घेतल्या. बघा अगदी मस्त जाळीदार हलक्या इडल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. हे असं वाटतसुद्धा नाही आहे की आपण या डाळ तांदूळ न भिजवता न वाटता इतक्या मस्त हलक्या आणि जाळीदार इडल्या बनवून तयार केलेल्या आहेत. तुम्हीसुद्धा मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्याला झटपट अशा या इडल्या तयार करून पहा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान आणि प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. सबस्क्राईब करणं, बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निःशुल्क आहे. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.